आपण सगळेच जाणतो की स्तनपान किती महत्त्वाचे आहे, पण आई बाळाला बरोबर स्तनपान घालते आहे की नाही हे कसं कळणार? यासाठी आपल्याला स्तनपानाचे निरीक्षण करावे लागते. हे निरीक्षण अतिशय गरजेचे आहे, कारण यातून आपल्याला कळतं की बाळ कमजोर आहे का, त्याला जास्तीत जास्त काळजी किंवा उपचार हवेत का, आणि आई बरोबर योग्य पद्धतीने स्तनपान करते का. या मॉड्यूलमध्ये आपण बारकाईने शिकणार आहोत स्तनपानाचे अवलोकन कसं करायचं, म्हणजे स्तनपानाचे निरीक्षण कसं करायचं, कमजोर बाळाला कसे स्तनपान करायचं, कमजोर आणि आजारी बाळामधला स्तनपानाचा फरक कसा ओळखायचा, स्तनपानाची पद्धत कशी समजून घ्यायची आणि केव्हा, काय, कसा सल्ला द्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. चला तर मग आज रामपूर अंगणवाडी केंद्राची सेविकाताई सीमा आज राधाताईकडे गृहभेटीला गेली आहे. राधाताईच्या बाळाला 2 महिने पूर्ण झाले आहे. तर बघूया सीमाताई नवजात बाळाचे स्तनपान अवलोकन म्हणजे निरीक्षण कसे करते. सीमा दीदी आणि राधाताई यांच्यातला संवाद आता आपण ऐकतोय. नमस्कार, कशी आहेस ग? नमस्कार ताई, मी ठीक आहे, पण बाळ सारखं रडतंय आणि दूध पित नाही. काळजी करू नकोस, तू बाळाला दूध पाजताना मला दाखवशील का, म्हणजे मला बरोबर समजेल. राधाताई बाळाला स्तनपान द्यायला सुरुवात करते. सीमा शांतपणे निरीक्षण करत सांगते की सर्वात आधी आई नीट बसली पाहिजे किंवा आरामात झोपली पाहिजे. स्तनपान करण्यापूर्वी आईने 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. बाळाला मांडीवर घेऊन बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा. डोकं, पाठ, कंबर या सगळ्या अवयवांना आईच्या हाताचा आधार मिळायला पाहिजे. स्तनाचा काळा भाग म्हणजे ओरिओला पूर्णतः बाळाच्या तोंडात असला पाहिजे. फक्त वरचा थोडासा भाग दिसला पाहिजे. बाळाचं डोकं थोडं मागे झुकलेलं असावं, म्हणजे बाळाला श्वास घ्यायला व गिळायला सोपं जातं. दूध येण्यापूर्वी बाळ 10 ते 15 वेळा जोरात चोखते. निरोगी भुकेलेलं बाळ एक स्तन पूर्ण रिकामं करून झोपत नाही. जर बाळ दूध पिताना वारंवार झोपत असेल तर ते कमजोर किंवा आजारी असू शकते. एक निरोगी बालक एका वेळी साधारणतः 10 मिनिटे लगातार स्तनपान करते. कमजोर किंवा आजारी बाळ कमी वेळ दूध पिते. अशा बाळाला जास्त काळजी किंवा डॉक्टरांची गरज असते. स्तनपानाचे अवलोकन निरीक्षण कसे करायचे हे अंगणवाडी ताईंसाठी अतिशय महत्त्वाचे असते. गृहभेटी दरम्यान अंगणवाडी ताई सल्ला देत असतात. बाळाचा जन्म झाल्याबरोबर पहिल्या तासात जेव्हा आई म्हणते माझं बाळ बरोबर दूध पितं की नाही, जेव्हा आई म्हणते माझं बाळ बरोबर दूध पित नाही, खूप रडतंय, तेव्हा बाळ आजारी असेल तेव्हा तात्काळ रुग्णालयात जन्म झाल्यास स्तनपानाचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असते. आई व बाळ घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी गृहभेट द्या. शांतपणे 10 ते 15 मिनिटे निरीक्षण करा. रुग्णालयात काही खास सल्ला दिला आहे का ते विचारून, किंवा घरीच जन्म झाल्यास प्रसूतीची बातमी मिळताच शक्य तितक्या लवकर जा. पहिल्या 1 तासात बाळाला पहिले लसीकरण म्हणजे आईचे चीक दूध मिळणे आवश्यक असते. बाळ गंभीर आजारी असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात न्यायचा सल्ला द्यावा. रुग्णालयातून बाळ घरी आल्यावर लगेच पुन्हा गृहभेट द्यावी. आजारी बाळ व कमजोर बाळ, जन्मतः कमी वजनाचे बाळ, असे बाळ सुरुवातीपासूनच कमी दूध पिते, अशा बाळांना सतत स्तनपान करावे. प्राण्यांचे दूध जसे गाईचे, म्हशीचे दूध पाजू नये. कमजोर बाळांना अशी वरचेवर काळजी घ्यावी लागते. अशा कमजोर व जन्मतः कमी वजन असलेल्या बाळांना गरम व उबदार ठेवावे. कमी वजनाच्या बाळाला साधारण वजनात येईपर्यंत आंघोळ घालू नये. जास्त लोकांच्या संपर्कात बाळाला देऊ नये. तर मैत्रिणींनो, आज आपण काय शिकलो तर अंगणवाडी सेविका म्हणून गृहभेटी दरम्यान स्तनपानाचे निरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही पहिल्यांदा आई झालेला असाल तर बाळाला स्तनपान कसे करायचे, किती वेळा करायचे या व्हिडिओमधून तुम्ही शिकलेला असाल. धन्यवाद.
तुम्ही हे मॉड्यूल यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची नवीन माहिती लवकरच येणार. दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी तुम्हाला प्रत्येक मॉड्यूलवर एक व्हिडिओ मिळणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.